पण काढा अलीकडे मित्रांनो ती बघा मित्रांनो बाजरीसाठी भूत उभं केलेले हे इथे आहे म्हशी बसला मित्रांनो स्विमिंग पूल मध्ये आहे बघा. नमस्कार मित्रांनो कसे वेलकम टू माय ब्लॉग. आज ब्लॉगला सकाळ सकाळ सुरू केलेलं आहे. सकाळ सकाळ मी 8 वाजून गेलेले तर अजून दुखणं काही नीट राहिलेलं नाही. हे काय राहत आलेले तुमच्या घरापासून मित्रांनो हे बघा असा व्ह्यू दिसतोय. लांब लांब पर्यंत डोंगर दिसत एकदम फ्रेश सकाळ सकाळ वातावरण असते. त्यासाठी सकाळ सकाळ मी जरा कोणचं ठिकाण माहेरानं आलेलं आहे तिथे गार हवा लागते ना त्यासाठी. ते बघा ती तुम्हाला दिसत असेल लांबून ती आमची सोयाबीन काढायला अलीकडे मित्रांनो. ती 1-2 दिवसापासून आमची सोयाबीन काढायला सुरुवात होणार आहे. मग ब्लॉग सोयाबीन काढण्यापासून सुरुवात करणार. सकाळ सकाळ ब्लॉगला स्टार्ट करणार. इथं मोठं तळ आहे बघा मित्रांनो. शेततळ केलेलं आहे आमच्या शेजाऱ्यानं. बघायचं का मित्रांनो ऊन कसं पडलेलं आहे. उन्हात जाऊन तो ब्लॉग बनवायचा आहे ना त्यासाठी ह्या झाडाखाली आलेलं तुम्हाला दिसत असेल. या झाडाखाली येऊन आता थोडा ब्लॉग बनवायला लागलाय. बघा मित्रांनो कसं ऊन पडलेलं आहे. मोठा जाळा वरील लटकलेला सारखं दिसायला लागला आहे का नाही. हे बघा मित्रांनो सगळी बाजरी काढलेली आहे आमची. जे गावाकडे राहतात ना जे शेतकऱ्याचे मुलं आहेत ना ते कधी बसून राहत नाहीत. मुलं पण नाही शेतकरी पण नाही. जे गावाकडे राहतात कधी बसून राहत नाही. सगळे आपापल्या कामाला सकाळ सकाळ सुरुवात करत येतात. तरी त्यांचं काम होत नाही संध्याकाळपर्यंत. पण एका मी पण सकाळ सकाळच राहण्यात आलेले म्हणलं काय ब्लॉग पण बनवून हे कंस पण बांगू घातलेले सकाळ सकाळ करून चटक पडलेली ना. हे बघा 2-4 दिवस झाले पाऊस हातात झाकून ठेवलेलेच होते. आज जरा ऊन पडले म्हणून उघडले ते. बाजरी मळणीसाठी तयार आहे मित्रांनो. आता ही मयंत्र टाकून मळून द्यावं लागेल. त्यासाठी 2-3 दिवस वाळून द्यायचे कणसन मग मळून पुन्हा घरी न्यावं लागतात. बघा मित्रांनो बाजरीसाठी भूत उभं केलेले हे इथे एक आहे आणि इकडे एक आहे. जास्त करून डुकर हे जास्त ताण देतात ना. डुकर हे कणस हे असले टाकलेले कणस का हे खाण्यासाठी डुकर ताण देतात. त्यासाठी हे असले भूत उभा करावं लागतात नाहीतर मग खाऊन टाकतात. हे ना जरा भेट येतं. आपल्या गावाकडल्या वाशी झाला काय म्हणते तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा. भेटतो मित्रांनो मी आता तुम्हाला आंघोळ करून तोपर्यंत बाय बाय. हा मित्रांनो केली आंघोळ. हे वगैरे काळात शर्ट पॅन्ट घातलेली. चाललेलो मी रात आल्यापासून स्टार्ट केलेला पडलो होतो बस. रात आल्यापासून ब्लॉग स्टार्ट केलेला मित्रांनो. हे बघा डब्बा घेऊन चाललेलो वडिलांना. पप्पा गेले तर रानात. सोयाबीन सगळी काढायला मित्रांनो 2-4 दिवस येतेच काढायला. हे अशी वल्ली आहे का नाही ही येते तोपर्यंत काढायला. मित्रांनो रानात बघा इकडे म्हशी चरत जातं इकडं आणि मी इथे सावलेल्या झाडाखाली बसलेलो आहे. बाहेर लिहून लावत आहे असं बघायला आंबा वेगळं दिसतं बरं काय. कॅमेऱ्यावर बघितलं का नाही कसं भारी दिसतंय. ढग सगळे आले मित्रांनो. इथून किती लांब पर्यंत दिसते. तिकडले डोंगर पण दिसत ते बघा. एकदम तिकडल्या कडीचे पण डोंगर दिसत. काय ऊन पडलंय मित्रांनो. हे बघा ना इथून पुढे सगळं असंच ऊन असतंय. म्हशी बसला मित्रांनो स्विमिंग पूल मध्ये आहे बघा. मेकअप करतात मध्ये जाऊन. तिला मित्रांनो म्हशी आहे बघा. काढल्या बाहेर केला त्यांचा मेकअप. आलं मित्रांनो वरी म्हशी मांडल्या आत्ताच आलोय घरी. लागले ना त्यासाठी ताताशी घेऊन झोपले थोडं डोकं दुखायला. भेटतो तुम्हाला आता झोपेत उठल्यावर. बाय बाय तोपर्यंत. मित्रांनो उठलं झोपेतून दिवस मावळाला. आता 5 वाजता आले ना झोप टाइमच नाही माहिती झाला. दिवस मावळाला मला दिसत असं वाजून गेलेले तर मी आताच राहत आलो. म्हशी इकडे म्हशी सोडल्यात तुम्हाला दिसत असतं. आता मी ब्लॉगला इथं सेंड करायला. ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटून नवीन एक ब्लॉग बनी. बाय बाय.